ठरलेलं झू जाणार होतो झूला, ठीक आहे, बट आलो आहे विंटेज कार म्युझियम बघायला. लेट्स गो बॉईज. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, जे काही तुमचं असेल ते आता तुम्ही बघताय, ठीक आहे. तर भाई वेलकम टू अनदर व्लॉग, ठीक आहे. तर आता आपण चाललो आहे, कुठे चाललो आहे? प्राणी संग्रहालयात, हां ना, प्राणी संग्रहालयात म्हणजे एक झू, ॲनिमल झू मध्ये चाललो आहे आपण. झू ॲनिमल्सच असतो राईट, हां. तर झू मध्ये चाललो आहे आपण. छोटू आहे आपला, त्याला झू बी असं ॲनिमल बी दाखवायला त्यासाठी तिकडे चाललो आहे आपण. आणि आत्ता सध्या मॉर्निंग झाली आहे, ठीक आहे. तर आता किती वाजलेत? 10:30 वाजले. तर 10:30 वाजता आपण चाललो आहे नाश्ता घ्यायला. आमचे डोळे बघा एकदम थकलेले आहेत, झोपेतून उठलो आहे आम्ही. आणि म्हणजे आंघोळ झाली आमची दोघांची, पहिली घरात सगळ्यात पहिली आमची आंघोळ झाली, तरी आम्ही थकलेले दिसतो आहे. त्या विषय नाही, जाऊ आपण आता. काका बिका बोलतो थांबा थांबा, गाडी येते भावा. काय नाव होतं त्याचं? साबरमती स्नॅक्स कॉर्नर. त्याकडे आपण चाललेलो आहोत याच ठिकाणी नाश्ता आणायला. एकदम भारी भेटतं तिथे. आणि तिथे हे भेटतं काय, ते आपण आपल्याला काय आवडतं, शेव खमणी. शेव खमणी इज द बेस्ट भाई नाश्ता. तुम्ही इथे याल ना कधी अहमदाबाद काय गुजरातमध्ये सगळीकडेच भेटत असेल ती. आणि मुंबईला पण भेटते, इकडे अंधेरी साईडला कुठेतरी भेटते. मला माझे फ्रेंड्स लोक बोलत होते, तर मग तिथे पण तुम्ही खाऊ शकता. शेव खमणी बेस्ट आहे, पण आता गुजरातची बेस्टच असेल नो डाऊट, कारण की गुजराती लोक चांगलंच बनवतात राईट. तर मग शेव खमणी पगलू तुम्ही मला बोलू शकता. आणि जवळच आहे आपलं साबरमती, पण आम्ही चाललो आहे गाडीने. चालायचा कंटाळा आहे आपल्याला, म्हणजे तरी पण 15 मिनटं चालत जावं लागेल. 15 मिनटं नाही, 20 मिनटं तरी चालत जावं लागेल. पण एवढे 20 मिनटं त्यामध्ये इन्व्हेस्ट करणं, त्यापेक्षा आपण लवकर गाडीने जाऊ आहे की नाही. 7 मिनटावरती येते थाला फॉर अ रिझन. आम्ही आता परवा इथे पण गेलो होतो, काय ते कुठे गेलो होतो, अदलजला पण गेलो होतो. पण तिकडचा व्लॉग एकदम फालतू झाला, म्हणजे माझा फोन गरम झाला, त्यामुळे तो व्लॉग नीट झाला नाही. ये याच्यात नानाची टांग नको हाय. बसवाले डेंजर दिसले. अरे मरणे काय घ्या, इकडे पाणी झाले काही, सगळे आमच्यावर पाणी ओढून जाऊ शकतात. आणि मागून पण गाड्या चालल्या आहेत, जास्त मागे पण नाही जाऊ शकत आम्ही, नाही तर मरून जाऊ. ठीक आहे सर, आज गाडी तुम्हारा भाई चलाएगा, ठीक आहे. अच्छा तू चालत आहे, ठीक आहे चल. आज गाडी तुम्हारे भाई का भाई चलाएगा. केसांचं काय करू भाई, केस खूप वाढले, पण कट नाही करायचे भाई मला. ते नाही का तो ह्याच्या मूवीमध्ये गोलमाल 3 मध्ये तो असं उभा असतो तिथे असं. ज्यांना माहिती ज्यांना माहिती, ज्यांना नाही माहिती त्यांना नाही माहिती. आता काहीच मॅप लावावं लागेल, सो नंतर बोलू. थोडीशी मिस्टेक झाली गाईज, आम्ही जरा जवळच होतं ते, म्हणजे असं खात होतो, असं खायचं आणि आम्ही असं खायला गेलो. तुम्ही समजलं माझं इमोशन, समजलं ना तुम्हाला? लॉस झाला आमचा गाईज. इथून लेफ्ट आहे. आबा शाहूबा फोनवर बोलतोय, नल्ले आहे. जाऊ आपण कुठेच्या कुठे मुंबईला निघून नाश्ता घेण्यासाठी, आणि राहील आपलं झू इथेच, आणि हा ब्लॉग पण इथेच राहील गाईज. थांबता अराईव्ड दाखवतोय, पोचलो. अरे यार तू ना त्याच्या नादी लागू नको रे. काय बोललो का? साबरमती, अरे सौराष्ट्र सॉरी सौराष्ट्र बोललो तरी इथे ते बघितलं. आलो गाईज सौराष्ट्र. तो लावू गाडी लावलं. पाणी आहे फक्त, पाणी बस. लेट्स गो. सो हे
सौराष्ट्र. आपण तिथं गेलो पार एकदम तिकडे. इथे जवळच होतं नाही. अभी चले हम घर. इतनी देर कष्ट करने के बाद हम चले हैं घर. ये गाइस शेव खमनी. ओ माय गॉड, ही खमनी आहे आणि ही शेव आहे. आणि हे आहे मारिओ. बोल बोल गाणं बोल. बोल ना, होऊन जाऊ दे यार एक गाणं. चल रे नूब. ही आजच्या गावात नाश्ता पडेल. A few moments later. सुबे सुबे फ्रेश दिसतोय रे. काय काय नाश्ता इज हिअर. आता घरी जाऊन काय धिंगा नाही माहीत नाही. तो छोटू रडते. अरे लिफ्ट काय इथे. अच्छा ही आली. असंच होतं काही, एकीची वाट बघतो आणि दुसरी येते. असेच जर का लाईफमध्ये झाला असतं तर. ओ वहिनीला दाखवतो मी आता ब्लॉगा. वहिनी बघा काय बोलतोय की असंच जर मी लाईफमध्ये वाट बघितली असती तर दुसरी आली असती असं बोलतोय. ओ माय गॉड क्यूट. ए वेट वेट वेट. बघा वहिनी काय बोलतोय की अशीच जर मी वाट बघितली असती. एकीची वाट बघितली असती आणि दुसरी आली असती. हे टाकणार आहे बाई. घाबरतो का कोणाला बोलतो. घाबरतो का, डरते क्या. हां आलो आपण तसं थर्ड फ्लोर. आता जाऊ घरी. आणि यांची आंघोळ नाही झाली अजून कोणाचीच. 100% आहे ना. आम्ही दोघंच फ्रेश आहे फक्त. सगळे पारुशे आहेत. हॅलो गाईज. बोल है हाय. त्या गाडीचं लोन क्लिअर झाला होता, पण त्या जो त्यांचा एजंट होता ना त्यांनी ते पैसे नव्हते भरले. तो मागा आला होता, त्याला मी बोललो ना तुम्हाला तू करतो ब्लॉगिंग. तो करता आलाच नाही. हां मस्त रे मस्त. बस बस इकडे आण. पहिले म्हणतो 50,000 रुपये द्या आपण सेटलमेंट करू. नंतर म्हणतो मला आता 7,000 रुपये द्या आपण सेटलमेंट करू. तर रुपया भेटणार नाही का तुम्हाला. हां आहे. नको रे सोड ना सोड ना. बॉक्सिंग काल 2 वेळा चिकट चिकट हे केले कप निघले ते. बॉक्सिंग केलं ना माझ्याशी. बॉक्सिंग केला सर. समोसा द्यायचा. खातो का. आणि ते हे ना ते गोल गोल काय आपण त्या दिवशी आणले होते. बाजरीची वडी. हां बाजरी. तेच बोलत होतो मी. दिस इज शेव कम दिस. गाइज वी आर रेडी अँड रेडी टू गो. आता तयारी वगैरे गेल्यावर आपण सगळ्यांना काढायचं, त्यांना पण या. थांबा जरा पहिले. ब्लॉगिंगचे प्रोटोकॉल्स असतात आहे की नाही. हा जो मी शर्ट वेअर केला आहे तो आहे तजेश द मोरेचा घावनावाला शर्ट मी वेअर केला आहे. आणि आता आपण निघालो आहे. कुठेतरी निघालो आहे, माहीत नाही कुठे चाललो आहे. म्हणजे फिक्स नाही आहे अजून कुठे जायचं आहे. कारण की टाईम झाला आहे 1:30 झाले. 1:30 तर 1:30ला झूमध्ये जाऊन काय करायचं. उन्हातानाचे प्राणी पण थकतात, मग ते घरात जातात आपल्याला आहे की नाही. आणि आपल्यासोबत आपली वहिनी सुंदरशी. याच्यात लॉक हे पण लागलं जाईल काय कंकारी आहे ना. काय करायचं
एकाच गाडी बसायचं दुसऱ्या गाडीतून जायचं. बघ होता तुझ्यावर तू बोल ना. हे कसं काय मागं आपण बसणार? 2 आपण पुढे बसू ना सीट मागे करून. ते 3 तर बसतील त्याच्यावर मागे. चौघ आहेत ते. कोण चौघं? अरे पप्पा ड्राईव्ह करतील ना. पप्पा ड्राईव्ह नाही आपण दोघं. करते. ब्लॉग बनवतो का? ब्लॉग चालूच आहे. चालूच आहे का? वा. ठरलेलं झू जाणार होतो झूला, ठीक आहे, बट आलो आहे विंटेज कार म्युझियम बघायला. लेट्स गो बॉईज. विंटेज कार म्युझियम आहे की नाही? या गाड्या बघू आपण आज. जुन्या फॉर्ड, अजून काय होती, रोल्स रॉयस, अजून खूप सारे आहेत. एक गाडी बाकी अनाडी. एक गाडी बाकी अनाडी. बापूची बायको घालते साडी. बापू आहे तराट पिऊन ताडी. ताडी माडी ताडी. ओनर ॲट पार्क ॲट युअर ओन रिस्क. कळलं का? त्याची बायको ही गाडी. कोणाची? बापूची बायको आहे जाडी. आवाज आला बघितलं का? कोणाचा? मोर. मोरचा आवाज आला गाईस. कसा वाटतो ह्या घावणे मला? प्रजेशजी मोरे, स्वागत आहे तुमचं थांब रे. ब्लॉगमध्ये. अरे थांब ना. पॅलेडियम बघ इथून किती दूर आहे. बघतो नंतर आपण जाणार आहे पॅलेडियम मॉलला. काय टेन्शन नाही. अरे माझं वन ऑफ द फेवरेट फूल आहे भाई. त्याचं नाव नाही माहिती मला, पण हाय फेवरेट आहे. मोर इकडे पण दिसला आपल्याला. दिसतंय का तुम्हाला? दिसला? काय बोलला? सफेद मोर. हां असतो सफेद मोर. माहिती रे म्हातारा, शिकू नको आम्हाला. अरे हा बघ. 100 रुपीज चार्ज आहे भाई एका तिकीटचे. अँड एका फोनचे 100 रुपये. तर मी माझा फोन ठेवला आहे. ब्लॉगिंग चालू आहे फुल जोशमध्ये. आणि मोर आहेत भाई, वरच्यावरच मोर बसले 2. आई शपथ. आणि कसं वाटतंय घावण्यावाला टी शर्ट? घावण्यावाला टी शर्ट. या फोनचा चार्ज किती झाला माहिती आहे का? 100 रुपये. इथून क्लिअर दिसतोय एक फोन ठेवायचा 100 रुपये. मामा. इथून क्लिअर दिसतोय. इथून क्लिअर दिसतोय. मोर भावा खाली ये. ये मंद ब्लॉग चालू आहे ना. आता हा टाकणार मी. हे टाकणार मी भाई. गाईज आपल्याला त्याचं काय दुसरंच दिसतंय, काहीतरी बम दिसतोय त्याचा. खालून बम दिसतोय. बघ, इथून आहे बघ, हा इथे. बघ. इथे बघ. अच्छा, इकडून इथे बघ. मोर आहे गाईज. मोर. मोऱ्यांचा मोर आहे. चला. ए, बघ ना मोर बघ. इथून बघे. ये. अच्छा. अहो फ्रंटला बघे. डेस्टिनेशन वेडिंग आहे का तिकडे? अरे त्याची भीता लागली म्हणजे. अरे हाँ यार, ह्याला काय होतं रे? अरे बाबा हे काय? अरे घे ना. घे रे, घे, घे. 2 मिनिटं घे ना. फुलवतोय बघ. काय आय कार्ड. ID कार्ड दिलंय काय मला? स्कूलमध्ये आलो मी, सोमया कॉलेजमध्ये. हे बघ. हे बघ एवढूसा. इथंच का रे? माहिती आहे बघ. हे घे बघ, इथून स्टार्ट होते. त्यांना खाल्लं नाही. तू बाहेरूनच बघायचं. गोव्याची गाडी. इंडियाची. वरतीच नाही वाटत आहे पण, म्हणजे ते व्हिडिओ काढू देत नाहीत ना. काय नाही. व्हिडिओ नाही काढू देतात ना, फक्त फोटो काढा. काय फायदा मग? यांच्या नानाची टांग रे बापू. है ना? यांच्या नानाची टांग. एक मस्त. काय ते लोक व्हिडिओ काढून देत नाही भाई. काय फालतूगिरी आहे भाई. एवढं चांगल्या नाही गाड्या. उफ भाई, काय सेक्सी दिसते ही गाडी. ही कार्स मूवीची गाडी बघा. कार्स मूवीची. हेडसन आहे ना. ए बापरे, घामाने लथपथ झालो आम्ही खूप जास्त. हा भाव खावा एक नंबरचा. निघ मग, चल पुढं. मोठ्या पडद्यावर. चल पुढं. शूट तर छोट्या याच्यामध्ये होतं ना, नंतर मोठ्या पडद्यावर येऊन गेलेले आहेत ना. न्यूजपेपर.
चलो भाई, गाड़ी तो आ गई है अपनी अभी शायद से कौन ड्राइव करेल? तोच करेल ना, करू दे जरा. चलो मी बसतो पुढे मग. नाही मी बसतो. अच्छा, पुढे जायचं आता रे. पॅलेडियम बोललो की नाही? पॅलेडियम टाक मग हे टाक ना. झाला मग. સપાટો પડકારો પણ આમ જ ભારના હાથ જેવા છે. એ આપણને ઘડે છે, એક મજબૂત મનુષ્ય બનાવે છે, જે મહાનતાને ઝીલવા માટે સક્ષમ બને. એટલે ગભરાવું નહીં, અને થપાટ પડે ત્યારે સમજવું કે વાહ, આપણે બધું ઘડાયા. એક મિનિટની વાર્તા. रे आराम. तर गाईज आपण आलेलो आहो पॅलेडियम मॉलला भोजन पाणी करायला. आणि जर कोणाला काय घ्यायचं असेल तर ते घेतील, आपण तर भोजन पाणी करेल. एवढी गर्दी आहे ना भाई मॉलमध्ये, एवढी गर्दी की भाई पहिल्यांदा मॉल खुलला आहे एका सिटीमध्ये आणि लोक डायरेक्ट तिथं रश करतात एकदम. एवढी गर्दी आहे की नाही? हो ना. बाकी हे सगळे उतरले, आम्ही दोघं तिथे आता गाडी पार्क करू आणि मग जाऊ फूड कोर्टला. ठीक आहे, ड्रायव्हर आणि क्लीनर. ठीक आहे. ओ बाई, केस खायचं. संडे असल्या कारणाने हे काय आलं? खूप सारी गर्दी. संडे असल्या कारणाने आज गर्दी आहे. खूप सारी गर्दी आज. एवढी पब्लिक, बापरे, मरणार ही पब्लिक ना. किड्या मुंग्यासारखे पब्लिक. मागची पब्लिक आपल्याला बघते, ही वाली पब्लिक ब्लॉक करताना. हां, काय चालू आहे भाई? हा तुला वाटलं की तो माणूस आहे ना? माझं गाईज हा नेहमी आम्ही फर्स्ट टाइम आलेलो ना तेव्हा वाटलेलं की हा माणूस आहे खरोखर मध्ये. ठीक आहे, त्याचा डुप्लिकेट आहे. नाही. तो पण तसं आहे. तोच आहे. पोस्टर आहे आणि हा पण पोस्टर आहे. भाई साहब, कसा आहे सीन? हा, एक नंबर सीन बदलून टाकेल तू, पावर सोच. चल एक नंबर फोटो दिलाय म्हणून सर, खरोखर माणूस माझ्याकडेच बघतो शाळाला. वरती गाड्या लागल्या, छोट्या गाड्या लागल्या. पहिला ही बघ, ही गाडी वर्ष आली रे हिला बघून. ही तर बाई आहे ना भाई. लेवल 2ला चाललोय आपण. आय गेस लेवल 3ला पण असतो. काका बघा, हा पण मला आधी वाटलं की माणूस आहे, पण तो आहे पोस्टर. आता घाबरतोय. अजून खाली. चांगला दिसतो रे आपण. पैसे नंतर येऊ. 50 रुपये कुठे ठेवले? वरच्यावर आहे. हा वरतीच आहे. डायरेक्ट फूड कोर्टला तर जायचं आहे, डायरेक्ट खायचं काम. हे बरं आहे रे, ते लिफ्टचं बटन दाबण्यापेक्षा हे आपलं. पण एका ठिकाणी आपल्याला लिफ्टच घ्यावं लागेल. अच्छा. दादा बोलतो व्हिडिओ काढ माझा. दादाचा व्हिडिओ काढला आहे पण काय विषय नाही. काय ऑर्डर दिली आता आपण. इकडे ना, इकडे आता तो उजड काय जावा. वा गाडीला सेफ द्यायला लागली थोडं. तिची गाडी. तर आता ऑर्डर दिली KFCमध्ये पण आणि मॅगडीमध्ये पण. KFCमध्ये बर्गर अवेलेबल नाही आहे. हा जरा अनकम्फर्टेबल होत चालला आहे भाई मला. अरे केसांचं काय करायचं भाई? प्रजेश द मोरे काय बोलतं ऐका. बोल रे. गर्लफ्रेंडला कधीच मॉलमध्ये घेऊन यायचं नाही, राईट का? एवढा मोठा खर्च होईल बोलतो. खूप मोठा खर्च होईल बोलतो, खूप मोठा.
हा ना. भावाला एक्सपिरियन्स आला आहे की मॉलमध्ये जर मुलीला घेऊन गेलं नाही, एक्सपिरियन्स नाही, इकडे बघून वाटतंय ना तुला. काय रे, हे इकडचा माहोल बघून वाटतं ना तुला. एक्सपेन्सिव्ह आहे जरा, म्हणजे मुंबईपेक्षा जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. काय बोलतो बापू? भाऊ बिझी आहे भाई, बिझी आहे. आता तो छोटू आहे ना, त्याचे मम्मी पप्पा आणि तो तिथे बिल्डिंगमध्ये उभे आहेत. त्यांनी टेडीवेअर घेतला एक छोटासा. का घेतलं आहे काय माहिती, म्हणजे घेते चांगलं असतं आणि असं म्हणजे स्वस्त होतं त्यामुळे घेतला की बाई चल एक सोवेनियर म्हणून घेऊन जायला. काय घेऊन जायला? सोवेनियर. हे भारी आहे ना. त्याच्या उडी मारून लटकून जा ना. काय इकडे उडी मारले तर सगळे ते धागे ते पकडायचे. तेव्हा तो लोड घेईल आणि एकाच प्रकारे ह्याच्यावर उडी मार बोलतो मला, पटकन असं नाही बोलत. काय रे, तू टेडी कुठे गेला? काय घेतलं दाखव. हे बघ काय घेतलं, दाखव त्यांना, दाखव. बोल ना, दाखव ना काहीतरी. काय घेतलं बघा बाबा, आम्ही काय घेतलं बघा. येडं आहे येडं, नुसतं हसतंय आणि रडतंय. जारामध्ये आली का बरबाद, जारामध्ये आली तर बरबाद. अजून कॅल्व्हिन क्लेनचं काय घालायचं तिला तर अजून बरबाद. मेलो बोलतो, मेलो डायरेक्ट. कसं वाटलं मॉल तुला ओव्हरऑल? हां, जोरात जोरात. अरे आवाज येत नाही तर बेसमेंटमध्ये जाऊन बोलू आपण, पार्किंगमध्ये. मग बोल, कसं वाटलं ओव्हरऑल एक्सपिरियन्स? असं चांगला होता मॉल? मॉल तो खूप छान आहे. मॉलचा जो बाहेरून स्ट्रक्चर आहे तो असं वाटतं तुम्ही कुठेतरी बाहेर आले. हो, बाहेर म्हणजे कुठे? बाहेर म्हणजे आउट ऑफ इंडिया. आउट ऑफ इंडिया. माय गॉड. ओके ओके ओके. अँड अजून काय वाटतं तुला, आपण जेव्हा जॉबला जाऊ तेव्हा इकडे येऊ शकू का? हो मग लेट्स गो. काय घेणार मग आपण कोणासाठी? घरच्यांसाठी. आपण आपल्यासाठी घेणार. ओके. आणि घरच्यांसाठी? घरच्यांसाठी पण घेणार. हां बस आहे मग. घरचे तुम्ही बघताय ब्लॉग तर आम्ही घेऊ तुमच्यासाठी, काय टेन्शन नाही घेऊ. तू जर कुठं तुझा विचार असेल कोणाला दुसऱ्याला घ्यायचं, मी माझा काय विचार आहे? घ्यायला त्याचे पैसे होत नाही. भाई काय आलेलं ते? हो 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 हो, बापरे. तिघ गाडी. मतकर लाला, मतकर. C2 होती, C2. पिलर नंबर लिहिला होता, मी बोललो पिलर नंबर लिहिला नाही. कसलं भारी आहे तिथं. DIY मध्ये चांगलं आहे. 851 रुपयाचं काहीतरी सामान झालेलं तिचं, पण तिला रेंज नव्हती कारण नेटवर्क नव्हतं दाखवता का. तर त्याने काय केला, त्याला माहिती असेल काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्याने बघितला. तो तिला स्कॅनर देतोय कसला, वायफायचा. अच्छा. हा, आणि ही त्या गुगल पेला स्कॅन कर. हा गुगल पेला स्कॅन करते का रे. वरती आपण खाली आलो ना, आता वरती जायचं. ती गुगल पेला स्कॅन करते आणि म्हणते देखो ना भैया नाही हो रहा है. वुमेन आवाज असा टाळका सनगला माझा तशी. वुमेन गाईज, आपण घरी आलेलो आहोत. अरे फोन नको घेऊ, ब्लॉग करतोय आपण ब्लॉगला एंड करू. गाईज ह्याच्यासोबत, ठीक आहे. हा काय एंड करू देणार नाही आपल्याला ब्लॉग. 1 मिनटं थांब भावा. तर गाईज आता आपण ब्लॉगला इथे एंड करू. काल रात्री आम्ही आलो आणि भाई खूप थकलेलो, तर ब्लॉग करायचं मन नव्हतं आणि केलं असतं तरी पण आपला बाबू करू देत नव्हता. तुम्हाला मी पाठवतो, म्हणजे टाकतो एक व्हिडिओ असा छोटासा की त्यामध्ये बाबू करून देत नव्हता ब्लॉग.
भाईची आत्ता जस्ट आंघोळ झाली आंघोळ नाही झाली अजून. आंघोळ पण नाही झाली अजून 12:30 वाजले फक्त नॉर्मली तो फ्रेश झालाय. आपली तर आंघोळ विंघोळ सगळं झालं काय. आता नाश्ता होतोय आपला. मग आता भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. जर आम्ही कुठे जर गेलो तर नक्कीच भेटू. आणि जर मन झालं की रेग्युलर व्लॉगिंग करायचं आहे तर रेग्युलर व्लॉगिंग पण होईल. काय रे, पहिले आंघोळ करू म्हणजे ह्याची. चलो बाय बाय. गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, जे काय असेल ते तुमच्याकडे. ठीक आहे, गुड इव्हिनिंग पण घ्या. बाय बाय. एक मिनटं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करा की भाई तुम्हाला काय आवडलं सगळ्यात जास्त ब्लॉगमध्ये. ठीक आहे, कमेंट करा. कमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ दॅट वी कॅन गेट मोटिवेटेड अँड वील पोस्ट मोर ब्लॉग्स फॉर यू. समझे? पीछे का जो पसारा है वो उसको इग्नोर करो. काय बोलतो? रील्स के दीवाने. टोस्टर जळला अच्छा गावात. अरे म्हणजे टोस्ट नाही जळलं, हे झालं प्रीटला लावलं. बाय बोल. बाय बोल ना, बाय बोल ना. बाय. पप्पा आहेत ना. चलो वाईट बाय बाय.